मान्य आहे तुम्हाला मुलगी नाही, एकुलता एक मुलगा आहे, पण तुम्ही पण एक मुलगीच आहे ना कोणाची तरी. तुमचा नवरा जर तुमच्याशी असं वागला असता, काय वाटलं असतं तुमच्या वडिलांना? अहो, मी खूप समजावून सांगितलं त्याला, पण तो माझं ऐकल तर खरं. काय तू ग बस. हो, तुम्हाला सांगितलं ना घेऊन जा तिला. हे बघा योगेशराव, मी जरा स्पष्टच बोलतो. तुम्ही काही काम धंदा करत नव्हता, कमवते नव्हता, तरी पण फक्त स्नेहाचं तुमच्यावर प्रेम होतं म्हणून तिच्या हट्टापायी मी तुमचं लग्न लावून दिलं. जर तिने लग्न नसतं केलं तर सांगा बरं, कुठल्या मुलीने तुमच्याशी लग्न केलं असतं? हो, लग्न लावून दिले. उपकार केले का माझ्यावर? हा, उपकार नाही केले. आणि हे लक्षात ठेवा योगेशराव, स्त्री ही जननी आहे, आई आहे, माता आहे, भगिनी आहे. तुमचा जन्म पण एका स्त्रीच्याच पोटी झालाय ना. जर तुमची आई नसती तर तुम्ही या जगात आले असते का?